नमस्कार, मी मनस्रीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर इथे मी बनवते मोमोज आणि त्यासाठी ज्या काही घरात भाज्या अवेलेबल होत्या त्या सगळ्या मी बारीक चॉप करून घेतलेल्या आहेत, काही किसून पण घेतलेल्या आहेत. तर ही आहे शिमला मिरची आणि ते स्वच्छ धुवून चॉपिंग करून घेतलेलं आहे. तर ही रेसिपी मी फर्स्ट टाईम बनवते, बघूया म्हटलं बनवून. आणि गव्हाच्या पिठाचे बनवते, मैद्याचे नाही. ही चटणी बाहेरून आणली होती. बाकी मोमोज इतके छान झालेले, शेप म्हणावा तसा जमला नसेल कदाचित, पण छान झाले होते टेस्टला. ठीक आहे. झाली चपाती? झाली? भाकरी कर बघू. भाकरी कसं करतात भाकरी? ह्याला इथे असे बसवलं, टी व्ही बघत. आता कार्टून लावून दिले त्याला, कार्टून बघत बसलाय. आणि इथे मी चपाती बनवते. त्याच्यासाठी एक छोटीशी चपाती पहिला बनवून घेतली, त्याला पहिला देते. आणि माझ्याकडून ही चपाती थोडीशी जळली, कारण मी हा रडत होता म्हणून याला घ्यायला गेली आणि ती जळली. म्हणून आता त्याच्यासाठी दुसरी छोटीशी चपाती बनवली, तर ती त्याला मी खायला देते. आणि तो टी व्ही बघतो तोपर्यंत ही कामं आवरून घेते पटापट. मी इथे मोमोज ग्रेशूसाठी मी ठेवलेत बनवायला, जास्त नाहीत, आता 4च आहेत. तरी पटकन बनवून घेते. आणि चपाती खाणार ना तू? हो ग माझं पिल्लू, ते देते. भाजीतून खाणार की कशातून खाणार तू? सांग बघू मला. देऊ चपाती तुला? देऊ? देते. त्याला मी चपाती दिले रोल करून, तो आता खातोय. तर तोपर्यंत मी बनवून घेते. चला. मम्मी पप्पाचं काही काम होतं सिटीमध्ये, त्याच्यामुळे ते तिकडे गेलेले. मी याला माझ्याजवळ ठेवून घेतलेलं. नंतर पप्पा आले याला घेऊन जाण्यासाठी, आणि येतेवेळी पप्पा आईस्क्रीम घेऊन आलेले. थंडी चालू आहे तरी पण पप्पाने आईस्क्रीम आणलं होतं आणि आम्ही मस्त आईस्क्रीम एन्जॉय केला. ग्रेशूला मी ह्यावेळेला दिला नाही. आत्ता वाजलेत 9 आणि ग्रेशू गेली तिच्या फ्रेंडच्या बर्थडेला. आता जस्ट गेले, इथं बाजूलाच आहे. तिच्या सगळ्या फ्रेंड्स वगैरे ती लोक गेलेले आहेत. आणि तिचा अभ्यास मी कंटिन्यू घेत होती 7 वाजल्यापासून, कारण बाळ आलं होतं दिवसभर. अजिबात तिनं अभ्यास केलेला नाही आहे. आणि आत्ता इतका लोड झाला, कारण 2 पेपर आहेत उद्या, मॅथ्स आणि इंग्लिश. तर इंग्लिशची रिव्हिजन पूर्ण झाली आहे, मॅथ्सची थोडीफार आहे, ती आत्ता करून घेणार आहे मी तिच्याकडनं. खूप जास्त तिचा पोर्शन आहे ह्या वेळेला. आणि FA3 एक्झाम आहे तिची, आणि 2 पेपर असल्यामुळे काय होतं, खूप जास्त रिव्हिजन घ्यावी लागते. तर आत्ता थोडीफार झाले, म्हणजे ऑलमोस्ट संपत आलेली आहे सगळी रिव्हिजन तिची. फक्त थोडंसं 1-2 पेज उरलेत, ते मी थोड्या वेळानं घेते. तर तिला ब्रेक दिला आहे मी थोडासा, कंटिन्यू ती अभ्यास करत होती त्याच्यामुळे. आणि आता जस्ट आम्ही जेवण करणार ती आल्यानंतर, आणि मग थोड्या वेळाने मी तिचं ते राहिलेला अभ्यास कवर करून घेणार आहे. तर आजचा दिवस बाळामध्येच गेला आमचा. अजिबात अभ्यास केलेला नाही आमच्या मॅडमनी. आणि आत्ता तिला खूप लोड पडते खरं त्या गोष्टीचं. दुपारी एक सब्जेक्ट कंप्लीट केली असती तर आत्ता तिला एक सब्जेक्ट एवढा लोड पडला नसता. पण आता थोडंसं तिला ते जड जाते. पण ठीक आहे, काही हरकत नाही, बाळ काही रोज येत नाही. आणि तिला मेन बाळाबरोबर खेळायचं होतं, त्याच्यासाठी बाळाला घरी आणलं होतं. तर पप्पा आलेले घरी, बाळाला घेऊन गेले ते आता दुपारी, म्हणजे संध्याकाळी गेले 5 वाजता. तर ते व्यवस्थित जाऊन पोचले वगैरे. तर चला, आता ग्रेशू आल्यानंतर मी तिचा अभ्यास वगैरे घेईनच, आणि जेवण वगैरे आमचं असलं, आणि तेच रुटीन असणार. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. परत भेटू एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.